एमपीजेचे सर्वसमावेशक विकासाच्या मुद्द्यावर जळगावमध्ये राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेलफेअर भारतात सर्वसमावेशक विकासाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढविण्याकरिता आणि समाजातील सर्व वर्गांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी एका राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करत आहे। आणि या अधिवेशना संदर्भात माहिती देण्यासाठी एमपीजेचे अशफाक शेख यांच्या उपस्थितीत आपला महाराष्ट्र कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। अधिवेशनाचे उद्दिष्ट भारतात उपस्थित असणारी विषमता आणि वंचित समुदायांपुढे असणाऱ्या आव्हानांना प्रकाशझोतात आणणे, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक असमानतेला कमी करणे, उपेक्षित समूहांना आणि त्यातील लोकांना सक्षम करणे, टिकाऊ आणि पर्यावरणाला अनुकूल अशा विकासाला प्रोत्साहन देणे, सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक भेदभाव दूर करण्याच्या प्रयत्नांना समर्थन देणे, सर्वांना समान संधी आणि उपजीविकेचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे आणि वंचित समुदाय, जाती, धर्म आणि लैंगिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांना आणि विकासाला प्रोत्साहन देणे आहे। म्हणून एमपीजे 11 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुल येथे दुपारी 1 ते 5 या वेळेत सर्वसमावेशक विकासाचे घटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी अधिवेशनाचे आयोजन करत आहे। या अधिवेशनाला देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ञ, शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। इंजिनियर अमित शेख, सचिव एमपीजे महाराष्ट्र। एमपीजे महाराष्ट्राच्या वतीने जळगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहामध्ये एक राष्ट्रीय संमेलन एमपीजीच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्यात विशेष उपस्थिती अरुण कुमार म्हणून अर्थशास्त्रज्ञ, अनुपम म्हणून युवांसाठी काम करणारा एक कार्यकर्ता, जे हल्लाबोल या संघटनेचे सचिव पण आहेत, नंतर ॲडव्होकेट खानविलकर मॅडम, असे बरेच मान्यवर तिथे येणार आहेत। इंजिनियर सलीम, रिटायर IIT प्रोफेसर, अशा या लोकांचं जे काही त्यांचे विचार आहेत। आमची इच्छा अशी आहे की खानदेशच्या लोकांनी या संमेलनाला उपस्थित राहून, अधिवेशनाला उपस्थित राहून या मान्यवरांच्या विचाराचा उपयोग करून घ्यावा आणि जेणेकरून आम्ही आमच्या या देशासाठी काहीतरी एक चांगलं विकासाकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला वाटतं। आणि त्याच्यासाठी आम्ही अपील करतो की जनतेने मोठ्या संख्येने त्या अधिवेशनाला उपस्थित राहावं।